गाईज गुड आफ्टरनून. आता उठलो आहे गाईज मी आणि आता वाजले 12 गाईज. वीक ऑफच्या दिवशी आता चांगला आराम झाला आहे. रोहिणीताई गेली आहे गाईज ऑफिसला आणि माझा वीक ऑफ होता तर मी मस्त झोपून होतो. ती गेली 9 वाजताच गेली. मला सांगितलं मी जातो म्हणून. आता काहीच नाही गाईज, 12 वाजले आहे. आता उठतो मी, फ्रेश वगैरे होतो. फ्रेश झाल्यानंतर बघू काय करायचं. आज वीक ऑफ आहे तर मला तर परत झोप लागत आहे. झोपू का? नाही, झोपलं की जास्त सुस्ती होते. मग झोपूशाच वाजते माणसाला. उठतो काही फ्रेश वगैरे झालो आणि आज आहे वीक ऑफ गाईज. चांगला आराम झाला आणि जस्ट मला आता कार्तिकचा कॉल आला. तो बोलला की मला बाहुबलीच्या मंदिरपाशी घ्यायसाठी मी तुझ्या घरी येतो म्हणून. ये म्हटलं काय हरकत नाही. तर मी त्याला घ्यायसाठी जाते गाईज. मी आता नाश्ता पण नाही केला आहे. तो बोलला की येतो बोलला तो. सोबतच आम्ही नाश्ता वगैरे करतो. पण सो गाईज कसे आहेत तुम्ही? आणि कालचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गाईज. संडेची जे आम्ही मजा मस्ती केली होती, ट्रेनिंग पिरियड मध्ये मजा मस्ती चालूच आहे आमची. काल मॉक कॉल झाली होती आमचे. सो कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला कालचा ब्लॉग. तर मी आता कार्तिकला घेऊन येतो गाईज. कार्तिक काय कार्तिक कसं वाटतंय घरी येऊन? हा का? कार्तिकला काही पराठा दिला आहे, काल ताईनं बनवला होता. घर कसं वाटलं? हा अरे येणार ना भाऊ, येणार. थँक्यू सो मच. तू आमच्या गरीबाच्या घरामध्ये आलाय. कसं वाटलं पराठा? चांगला आहे. आपण मस्त जॅमिंग करू, घेऊन येतो मस्त. मजा आ गया. आपण विदर्भाचा माणूस आहे म्हणून आणलाय. हो ना. तुम्ही पण आमच्या गावाला या कधी. तू कुठल्या गावचा रे? मी यवतमाळचा रे. अरे विदर्भ. यवतमाळची असेल. आमचा कार्तिक भाऊ यवतमाळचा आहे. हो ना. आणि त्याचं पण चॅनल आहे. येस. बुराडे. येस. काहीच मी आता डॉमिनोजच्या कामाला जात आहे. कार्तिक गेला आहे त्याच्या रूमवर. आता मी पण माझ्या कामाला जातो. आता टाईम झाला आहे काही 5:30. आणि वाघोलीची ट्रॅफिक बघा. आणि त्याच्यावरून आज आहे मंडेची ट्रॅफिक. थम्सअप पितो आणि गाईच जातो स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला भेटतो. डॉमिनोजचा फायदा एक नंबर पडला आहे मला की माझ्या स्कूटीमध्ये पेट्रोल टाकलं आहे. ते पण मी माझ्या पैशांनी नाही, डॉमिनोजवाला ऐकूनच भेटलं. त्यांचं कार्ड असते एक, तो ते कार्ड थ्रू पेट्रोल टाकलं आहे. ते बोलले होते की आज कंपनीची गाडी आहे बट सगळ्या पोरांपाशी आहे बोलले गाडी. आज तुझ्या गाडी टाक बोलले. सो कंपनी थ्रूच पेट्रोल भेटलं गाईज. आता मी माझ्या गाडीनं ऑर्डर मारणार आहे. चला आता जाऊया गाईज. काय गाईज कसा दिवस येत आहे. ऑर्डर काय पडत नाही गाईज, काहीच करत नाही. फक्त एक ऑर्डर झालं आहे फक्त माझं. 5:30 वाजता आलो मी, त्यापासून एकच ऑर्डर झालं आणि आता वाजले 7:30. काहीच करत नाही आता काय करायचं. आणि आजचा आहे मंडे. तर तिसरा ऑर्डर चालू आहे गाईज माझा. आज काही ऑर्डर्स पडतच नाही आहे गाईज, काय माहीत खबर नाही पडत. 8:30 झाले गाईज. जातो, हा ऑर्डर कंप्लीट करतो आणि जातो घरी. ऑर्डर पण पडत नाही, फालतूचा एक तर टाईम होणार. ताई गेली एकतर घरी. जातो, हा ऑर्डर कंप्लीट देऊन देतो त्यांना आणि निघतो घरी. पार्ट टाईम काम झालं आहे गाईज आपलं डॉमिनोजचं. आता मी पाणी भरायला आलो आहे. सो पाणी भरत आहे. 10 रुपयाचं कॉईन टाकायचं आणि किती घ्यायचं? सॉरी 5 रुपयाचं. बट मी 10 रुपयाचं टाकलं आहे. 10 रुपयामध्ये येऊन जाते ते 20 लिटर. हां गाईज आता वाजले आहे 9 वाजतापर्यंत घरी आले. चला गाईज आता घरी घेऊन जातो पाणी, मग तुमच्याशी बोलतो. आणि आज काय ऑर्डर काय झाले नाही गाईज, फक्त 3 ऑर्डर मारून आलो आहे. होते कधी ना कधी होतच का. मी थांबलो असतं 12 वाजेनंतर. माझ्या फोनमध्ये बॅटरी पण नव्हती, बट वेळ झाला असता. पिकअप आहे, थोडा एन्जॉय करायचा. आज गाईज रोहिणीताईनं खूप दिवसानंतर काय बनवलं आहे माहिती आहे बघा. त्या दिवशीच तर केली होती रे. कधी? नाही आठवत. तेच म्हणतो ना, खिचडी लई दिवसानंतर बनवली. मी नोटीस करतो.
तुम्ही पण नोटीस करतात ते, आठ दिवस रोज बघतात ते पण, त्यांना पण माहिती आहे की आपण रोज काय खातो. बघा गाईस, आता खिचडी आहे, खिचडी आणि लोणचं जेवतो. कसं मग? काल तू सुट्टीवर होती, मी वर्किंग होतो. आज तू वर्किंग होती, आज मी सुट्टीवर होतो. तेच चाललंय. चला काही आम्ही जेवण करतो. So guys, जेवण झालंय. आता भांडे घासतोय मी. मंडे. सो मंडे असा गेला गाईस. सकाळी उठलो, फ्रेश झालो, त्यानंतर कार्तिक आला, कार्तिक सोबत थोडं गप्पा गोष्टी केल्या. मग तो गेला, मग मी माझ्या डॉमिनोजच्या कामाला गेलो. मग आली रोहिणीताई घरी. रोहिणीताई आली घरी, मग काय नाही, मग आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मग मी आता भांडे घासत आहे. दिसत आहे तुम्हाला भांडे घासत आहे. आणि गाईस, तुमच्या प्रेमामुळे लवकरात लवकर 2K सबस्क्रायबर होणार आहे माझे. तो तुमचं प्रेम असंच राहू द्या गाईस, आणि लवकरात लवकर 2000 सबस्क्रायबर होऊ द्या. तुमच्या प्रेमामुळेच होणार गाईस ते. सो तुमचा सपोर्ट असू द्या. उद्या ऑफिसला जायचं आहे आणि 5 दिवस झाले गाईस लगातार. डे 5 कालच बघितलं असेल तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये. ही ट्रेनिंग चालू आहे आमची. ट्रेनिंग तर चालू झाली आहे, आता 9 दिवसाची ट्रेनिंग आहे. त्यानंतर मग सर्टिफिकेशन, मग नेशनल पिरियड रे, त्याच्यामध्ये मग माहिती पडणार की कोण सिलेक्ट आहे, कोण रिजेक्ट आहे. सो तेच चाललं आहे. काल आमचे मॉक कॉल झाले. काल आम्ही विचारच पडलो सगळे फ्रेंड्स की कोण रिजेक्ट होणार, कोण सिलेक्ट होणार. कार्तिक तो तेच बोलतो होता, आता मी तर रिजेक्टच आहे बोलणार. म्हटलं तसं काही नाही आहे, रोड नको घेऊ म्हटलं, होऊन जाणार म्हटलं. आता बघू गाईस काय होते, तुम्हाला अपडेट येऊन जाणार. सो मंडेचा ब्लॉग असा होता गाईस. माझा आजचा वीक ऑफ असा गेला गाईस. रोहिणीताई बेडरूममध्ये आहे, ती पण थोड्या वेळानंतर झोपणार आणि मी पण थोड्या वेळानंतर झोपतो गाईस. सो गाईस, आजचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. अशाच एका आपण नवीन ब्लॉगमध्ये लवकरात लवकर भेटू. तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि प्लीज गाईस लवकरात लवकर आपले 2000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत. तो सपोर्ट करेल. चला गाईस, गुड नाईट, लक्ष द्या अँड बाय.